नमस्कार. मुंबई आउटलुकमध्ये आपलं स्वागत आहे. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यामध्ये कालच महाराष्ट्रातील 11 मतदारसंघांचं मतदान पार पडलेलं आहे. याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि शिरूर हे 2 महत्त्वाचे मतदारसंघ जिथं मतदान झालेलं आहे. पण 2019 प्रमाणेच 2024मध्ये सुद्धा तिथं तुलनेनं कमी मतदान झालेलं आहे. एकतर शहरी भाग आहे आणि आणखी काही कारणं आहेत की ज्याच्यामुळे ते मतदान कमी झालं आहे, त्याच्यावर आपण चर्चा करणारच आहोत. तर या 2 मतदारसंघाच्या एकूण स्थितीवर चर्चा करण्यासाठी आज माझ्यासोबत आहेत मुंबई आउटलुकचे मुख्य संपादक संजय मलमे सर. नमस्कार सर. तर साधारणतः 5 वाजेपर्यंत काल जे मतदान झालं त्याची आकडेवारी जी आली, अंतिम आकडेवारी अजून पण नाही आलेली, पण 5 वाजेपर्यंत जे मतदान झालं त्याच्यामध्ये 42% ह्याच्या 43% शिरूरमध्ये आणि 44% पुण्यामध्ये मतदान झालेलं आहे. आणि ह्या सगळ्या जर गेल्या 2019च्या निवडणुकीचं जर आपण परिस्थिती बघितली तर तिथेही साधारणतः 50%च्या आसपास मतदान झालेलं होतं आणि ही सुद्धा अंतिम आकडेवारी साधारणतः तिथंच पर्यंत जाईल असं दिसतंय. म्हणजे मतदान फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं नाही आहे. तर ह्याचं काय साधारणतः एकूण ह्याच्यावर परिणाम दिसेल निकालावर? प्राथमिक स्वरूपात मतदानाची आकडेवारी पाहिली तर 50%च्या आसपासचे मतदान असेल एकूण. म्हणजे तुम्ही म्हटल्याप्रमाणे 2019च्या तुलनेत ते मतदान अधिक झालेलं नाही, किंबहुना त्यात 1-2% घटच असेल असं. मुळात तुम्हाला या मतदारसंघाविषयी म्हणजे शिरूर मतदारसंघाविषयी आपण जर विचार करायचा म्हटलं तर डॉक्टर अमोल कोल्हे इथून दुसऱ्यांदा निवडणूक लढवतात खरं तर. आणि त्यांचे प्रतिस्पर्धी शिवाजीराव आढळराव पाटील या त्या मतदारसंघामध्ये 3 वेळा ते खासदार राहिलेले आहेत. म्हणजे 2000 मला वाटतं की खेड मतदारसंघ ज्यावेळी होता, म्हणजे शिरूर मतदारसंघ अस्तित्वात येण्याच्या अगोदर 2008ला मला वाटतं हां ते 9 आणि 14 हे 2 वेळा ते खासदार तिथे राहिलेले, शिवसेनेकडून राहिले. त्या अगोदर ते एकदा खासदार होते तिथे. यावेळी 2019च्या निवडणुकीमध्ये त्यांना डॉक्टर अमोल कोल्हे यांनी पराभूत केले. अमोल कोल्हे हे नवीन चेहरा होता 2019च्या निवडणुकीमध्ये. पण छत्रपती शिवाजी महाराजांविषयीची मालिका, त्यातला अभिनय, छत्रपती संभाजी महाराज यांचा प्रमुख भूमिका केल्यामुळे अभिनय, ह्याचा त्यांना खूप फायदा झाला आहे. एक अपरिचित चेहरा त्या मतदारसंघात येऊन मोठ्या मताधिक्याने तो विजय झाला. तर छत्रपती शिवाजी महाराजांना एक महाराष्ट्रात मानणं म्हणजे एक श्रद्धास्थान आहे महाराष्ट्रातल्या जनतेचं. त्यांना खूप मोठा एक हृदयात स्थान आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं. तर त्या छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांची भूमिका केल्यामुळे महाराज एक त्यांच्याविषयी एक आदराची भावना किंवा एक लोकप्रियता या माध्यमाचा त्यांना खूप मोठा फायदा झाला आणि 2019ची निवडणूक त्यांनी ती जिंकली. आता 2024मध्ये परिस्थिती वेगळी आहे खरं तर. आणि 2019चा जर विचार केला, अजितदादा पवार यांचा खूप मोठा रोल होता, खूप मोठी भूमिका होती डॉक्टर अमोल कोल्हे यांना निवडून आणण्यात. आढळराव पाटलांचा पराभव करण्यात अजित पवारांनी खूप मोठी भूमिका बजावली. पण आज 2019चे चित्र उलट आहे की तिथे अजित पवार आढळराव पाटलांसोबत आहेत आणि अमोल कोल्हेंचा पराभव करण्यासाठी ते जिद्दीने उतरलेले आहेत. हे सगळे चित्र तिथं निर्माण झालेलं आहे. हे सगळे पार्श्वभूमी पाहता तिथं मतदारांमध्ये थोडं निरुत्साह आहे, नक्कीच निरुत्साह आहे की हे आपल्याला मान्य करावं लागेल. कारण आढळराव पाटील एकतर शिवसेनेमध्ये होते, नंतर शिवसेना जेव्हा 2 भाग झाले, दोन्ही शकले झाले, एकनाथ शिंदेबरोबर ते शिवसेनेत आले. त्यांना अपेक्षित होतं की ही जागा आपल्याला मिळेल, पण ही जागा राष्ट्रवादी अजित पवार यांच्या वाट्याला गेली. त्यामुळे त्यांनी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटातून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी प्रवेश करून तिकीट मिळवली. हे ते त्यांना तिकीट देण्यातच मुळात राष्ट्रवादीच्या आमदाराचा विरोध होता. म्हणजे तुम्ही जर म्हटलं की खेड आळंदीचे जे आमदार आहेत दिलीप मोहिते पाटील, त्यांनी सुरुवातीला विरोध केला होता. भोसरीचे मला वाटतं विलास लांडे त्यांनी याला विरोध केला होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांची जी काही आढळराव पाटलांची जी काही नकारात्मक बाजू सुरुवात झाली तिथून सुरुवात झाली. त्यांनी विरोधाला सामना करावा लागला. हा त्यांना मोठा फटका बसलेला आहे. त्यांचं विशेष म्हणजे डॉक्टर अमोल कोल्हे हे सतत नाट्य आणि मालिका यात बिझी राहिल्यामुळे किंवा सतत व्यस्त राहिल्यामुळे त्यांचं मतदारसंघाकडे दुर्लक्ष झालं. मग तरीही
आज चित्र बघितलं तर लोकांची सहानुभूती किंवा लोकांचं जो कल आहे तो डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या बाजूला हा ह्यातला एक महत्वाचा म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की कार्यकर्त्यांचं बळ त्यांच्याकडे नाही. कार्यकर्त्यांचं बळ कसं तर अजित पवार आणि राष्ट्रवादी त्यांची आहे त्यांच्याकडे आहे, पण सर्वसामान्य जनता मात्र यांना शिवाजी महाराजांच्या भूमिकेच्या याच्यामुळे मानतील. 100% त्याचा फायदा त्यांना 100% झालेला आहे खरं तर. म्हणजे तसा प्रयोग यापूर्वी तसे झालेले आहेत की मालिकांमधले चित्रपटातल्या कलाकारांना त्यांनी ज्या काही पौराणिक याच्यातली पात्र केली. आत्ताच या वेळेच्या निवडणुकीमध्येच भाजपनं रामाची भूमिका बजावलेल्या अरुण गोविल यांना उमेदवारी दिलेली आहे. म्हणजे राम मंदिर एकीकडे उभारलं आणि त्याचा फायदा घेण्यासाठी म्हणून तो प्रयोग केला. आणि साधारण आता तुम्ही जे सांगितलं तशीच म्हणजे माझ्याकडची माहिती पण तशीच आहे की महिलांमध्ये विशेषतः शिवाजी महाराजांची आणि संभाजीराजांची जी काही अमोल कोल्हेंनी भूमिका केली त्या भूमिकेला म्हणजे त्या महिलांच्यामध्ये इतकं त्यांच्याविषयीची एक आदराची भावना आहे की त्या कुणाचे ऐकायला तयार नाहीत असे इतपत त्यांच्याविषयीचे एक हे आहे ते. आणि तुम्ही जे सांगितलं की आढळराव पाटील आणि ह्यांच्यामध्ये एक एक मूलभूत फरक राहिलेला आहे. आढळराव पाटील हे अगदी वैयक्तिक लेवलला जाऊन मतदारांशी संपर्क ठेवलेला आहे त्यांनी. याच्या उलट अमोल कोल्हेंनी तसा तुम्ही म्हटला तसा की फारसा वैयक्तिक पातळीवर जाऊन मतदारांशी संपर्क ठेवलेला नाही. पण त्यांनी संसदेमध्ये जे काही भाषणं केली त्यांचे काही मुद्दे होते ते बरेचसे म्हणजे सोशल मीडियातून गाजलं आणि त्यांची भाषणं बऱ्याच याच्यावरची विषयावरची गाजली होती. कसं आहे माहित आहे इथे डॉक्टर अमोल कोल्हे खूप चांगले वक्ते आहेत. म्हणजे मैदान कसं मारायचं म्हणजे सभा कशी गाजवायची हे त्यांना खूप चांगल्या प्रकारे माहित आहे आणि त्याचा फायदा या प्रचारामध्ये त्यांनी पुरेपूर घेतलेला आहे. आणि साधारणतः माध्यमं असतात जे मीडिया असते की अशी आक्रमक भाषणं आणि यांना खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी देतात. म्हणजे आपसुकच त्यांचा हा प्रचार माध्यमांनी अमोल कोल्हेंचा केलेला आहे. त्याचा फायदा एक त्यांना तिथे हमखास झालेला निश्चित झालेला आहे. दुसरा प्रश्न आहे की आढळराव पाटलांची जे पक्ष बदलणे झालं 1-2 वेळा त्या सर्व तर त्यातून त्यांच्याविषयी थोडी नाराजी हमखास आहे त्या मतदारसंघामध्ये. की दुसरा प्रश्न एक महत्त्वाचा फॅक्टर आहे की तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे की मराठवाड्यामध्ये ज्याप्रमाणे जातीय व्यवस्था खूप घट्ट आहे. म्हणजे की तिथे साधारणतः मराठा विरुद्ध ओबीसी किंवा असं प्रकार तिथं जातीय उमेदवार बघून मतदार. पण ह्या जुन्नरच्या बेल्टमध्ये जुन्नर आंबेगावचा जो बेल्ट आहे की पुणे जिल्ह्याचा हा उत्तर भाग आहे तिथे जातीय समीकरणे तितके घट्ट नाहीत. कारण याला कदाचित सामाजिक इथली परिस्थिती असेल की छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान आहे आणि जुन्नरला खूप मोठा इतिहास आहे. म्हणजे इसवी पूर्व काळापासून ते एक राजधानी राहिलेली आहे जुन्नर आणि इथली सामाजिक जडणघडण खूप चांगली आहे. म्हणजे तुम्ही जर विचार केला डॉक्टर अमोल कोल्हे हे माळी समाजाचे तर त्या माळी समाजाची ह्या मतदारसंघामध्ये जवळपास 3.5 लाखच्या आसपास लोक मतदार असतात आणि मराठा समाजाचे 5 लाखाच्या वर मतदार आहेत. जर आपण जातीय समीकरणाचा विचार केला तर आढळराव पाटील मराठा आहेत मग ते सहजपणे निवडून यायला पाहिजे. पण तसं होत नाही. ते या मतदारसंघात तसं होत नाही. तर अमोल कोल्ह्यांसाठी प्लस पॉईंट असा आहे की ते माळी असल्यामुळे त्यांना माळी मतं पडणार आहेत आणि मराठा मतांची मात्र इथे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या भूमिकेमुळे ते विभागणी होणार आहे लक्षात ठेवा. त्यामुळे इथे अमोल कोल्हेंसाठी गणित खूप सोपं आहे. म्हणजे एवढा प्रचंड म्हणजे त्यांनी मतदारसंघाची वेळ दिला नाही किंवा हे सगळ्या बऱ्याच काय नाराजीची भावना असेल सगळ्या तरी सुद्धा त्यांची ही सकारात्मक बाजू तिथे स्पष्टपणे प्रचारात दिसली. काल मतदानाच्या जे काही मतदान झाले त्यातून दिसलं की त्यांच्याविषयी लोकांची लोकभावना ही खूप चांगली आहे की एखादा अभिनेता कशा प्रकारे लोकप्रियता टिकवून ठेवू शकतो हे मात्र ह्या माध्यमातून दिसतंय. बरोबर. आता आपल्याला शिरूरचं जे काही चित्र आपल्याला निकाल आहे तो आपल्याला 4 जूनलाच कळणार आहे. तोपर्यंत आपल्याला वाटच पाहावी लागणार आहे. दुसरा मतदारसंघ आहे पुणे. मूळ जो पुणे जिल्ह्यातला पुणे हा लोकसभा मतदारसंघ आहे. हा संपूर्ण मतदारसंघ पुणे शहरामध्ये येतो. या मतदारसंघावर सुद्धा सुरुवातीपासून काँग्रेसचं वर्चस्व होतं पण मधल्या काही काळांमध्ये तो मतदारसंघ सुरेश कलमाडींच्या अधपतनानंतर भाजपकडे गेलेला आहे. तो आज अखेर भाजपच्याच म्हणजे 2014च्या निवडणुकीपासून साधारणतः तो भाजपकडे आहे. तर अजूनही तो भाजपकडेच आहे. यावेळेला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे गेल्या 2019ला तिथून गिरीश बापट उमेदवार होते त्यांचं निधन झाल्यामुळं दोन्हीही म्हणजे महायुतीचा उमेदवार पण आणि महाआघाडीचा उमेदवार दोघंही नवीन उमेदवार आहेत लोकसभेसाठी.
धंगेकर तसे म्हणजे विधानसभेला नुकतेच पोटनिवडणुकीत आलेले आहेत, निवडून काँग्रेसकडून आलेले आहेत ते, पण लोकसभेला दोघंही फ्रेश चेहरे आहेत अगदी. तर पुण्यामध्ये साधारणतः तीच परिस्थिती आहे की 50%च्या आसपास पुण्यामधलं पण मतदान आहे. शनिवार रविवारची सुट्टी, परत सोमवार मतदान आलं, सलग 3 दिवसाच्या सुट्टीचा परिणाम वगैरे, हे बरेच फॅक्टर त्या याच्या मतदानावर परिणाम केलेला आहे. तर तुम्हाला काय वाटतं की तिथं पुण्यामध्ये काय साधारण? आणि कसं माहिती ते आपण जर तुलनात्मक बघितलं, तुम्ही आपण शिरूरचा विचार केला की मतदानाची टक्केवारी तेवढीच आहे, पुण्यामध्ये पण जवळपास तेवढी आहे. पुण्यामध्ये नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणात, शहरी भागात राहणारा मतदार आहे हा साधारणतः सलग सुट्ट्या आल्यानंतर तो बाहेर जाण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला आपण सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी. आणि तिथे इलेक्शन कमिशनने ज्याप्रमाणे त्याची आखणी केलेली आहे मतदानाच्या दिवसाची, ती शनिवार रविवार सोमवार अशा आल्यामुळे साहजिकच लोक जाणं हे जाणं स्वाभाविक आहे आणि ते गेलेले आहेत लोक, हे मान्यच करावं लागेल याचे. दुसरा प्रश्न की इथे शहरी मतदारांमध्ये जो काही पुण्यातील लोकसंख्येचा जर वाटा बघितला तर ब्राह्मण समाजाची खूप मोठी संख्या आहे. जातीय समीकरण इथे हमखास पुण्यामध्ये होतं. म्हणजे तो भाजपसाठी नेहमीच जमेच्या बाजूला राहील. जेव्हा तुम्ही म्हणालात की सुरेश कलमाडे यांच्या अधपतनानंतर जो काय भाजपकडे आला, तर भाजप ह्या मुद्द्यावरच तिथली निवडणूक जिंकत आली आतापर्यंत. तर ह्या निवडणुकीत पण तो फॅक्टर असणारच आहे याच्यामध्ये. धनगेकरांनी पोटनिवडणूक ज्याप्रमाणे विजय मिळाला, जी लोकप्रियता त्यांना खूप मिळाली चांगली त्या विजयानंतर, आणि ते ज्याप्रमाणे उतरले तर तोडीस तोड देत आहेत ते. म्हणजे असं होत नाही की एकतर्फी निवडणूक होते. धनगेकरांनी आव्हान उभं केलेलं आहे. कारण एक जो मिडल क्लास असेल किंवा लोअर मिडल क्लास असेल, हा मात्र धनगेकरांच्या पाठीशी दिसतोय. अप्पर जो क्लास आहे किंवा नोकरदार वर्ग आहे किंवा हिंदुत्व भाजपला मानणारा वर्ग आहे, तो मोहोळ यांच्या पाठीशी आहे, असे चित्र आहे. ह्याच्यामध्ये तिसरी गोष्ट आहे की मनसेमधून जे नुकतेच बाहेर पडून त्यांनी वंचितच्या बरोबर निवडणूक लढवत आहेत ते वसंत मोरे. वसंत मोरेंचं हे कितपत मतं घेत आहेत हा पण यामध्ये फॅक्टर राहणार. तर वसंत मोरे जे मतं घेणार आहेत ते काँग्रेसचीच मतं घेणार आहेत खरं तर. मनसेचं त्यांचं काम चांगलं आहे. मनसेचा त्यांना एक मानणारा वर्ग आहे आणि तो सर्ववासिक आहे. विशेष म्हणजे मुस्लिम समाज पण तिथे त्यांच्यासाठी मोठा मतदार आहे वसंत यांच्यासाठी, मोरेंसाठी. तरीही तो एक मतदार त्यातला, अर्थात मनसेचा काही मतदार त्याचा तोटा होणारच आहे मोहोळ यांना, कारण हा काय मतदार इकडे, कारण यांचं वैयक्तिक लेवलला वसंत मोरे यांचे संबंध मनसेचे पूर्ण शहरामध्ये चांगलं काम आहे आणि त्यांच्याशी राज ठाकरे यांची जी मतभेद झाले आणि गेले जवळपास 1-2 वर्षापासून त्यांच्यात हे जे काही दुसपूस चालू होते ते बाहेर पडणारे निश्चित होतं. फक्त ते संधीची वाट बघत होते. खरं तर त्यांना तिथून शरद पवारांना भेटले किंवा बरेच यांना भेटले होते, त्यांना एक मोठ्या राष्ट्रीय पक्षाकडून तिकीट मिळावी अशी त्यांना अपेक्षा होती, पण त्यांचा तो भ्रमनिराश झाला. त्यामुळे त्यांनी वंचितचा पर्याय निवडलेला आहे. ते किती मतं घेत आहेत हा पण इथे महत्वाचा ठरलाय. पण इथे तिरंगी लढत नाही होणार. म्हणजे ही तर लढत दुरंगीच असणार आहे की धनगेकर आणि मोहोळ यांच्यातच लढत होणार आहे. यांचा काय फॅक्टर तितकासा प्रभावी ठरणार नाही. पण त्यांनी निवडणूक म्हणजे रंगत आणले. वसंत मोरे आल्यामुळे ते रंगत आलेले आहे. आता ह्यांच्या दोघांच्याही दृष्टीने 2 फॅक्टर म्हणजे फार इंटरेस्टिंग फॅक्टर आहेत की मोहोळच्या दृष्टीनं निगेटिव्ह आणि धंगेकरांच्या दृष्टीनं. तर मोहोळांच्या दृष्टीने निगेटिव्ह मुद्दा काय आहे की बऱ्याच मतदारांमध्ये हा जो सुट्टीचा फॅक्टर आला, बऱ्याच मतदारांना असं वाटतं की हा भाजपचा एक गड आहे, भाजपला मानणारा फार मोठा मतदार इथं या मतदारसंघामध्ये आहे, आपण मतदानाला नाही गेलो तर काय फरक पडतो, म्हणून बरेच मतदार हे मतदानासाठीच बाहेर पडलेले नाही आहेत. ठीक आहे, काही मोहोळ आलेलेच आहेत निवडून, कशाला आपण नाही गेलो तर काय फरक पडतो, हा एक फॅक्टर. आणि ह्याच्या अगेन्स्ट धंगेकरांच्या दृष्टीनं काय आहे की ते काँग्रेसकडून निवडणूक लढत आहेत. काँग्रेसचा जो पूर्वी बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ असतानापर्यंत किंवा मोहन जोशी असतानापर्यंत जे काही त्यांचं नेटवर्क होतं, ते नेटवर्क आता काँग्रेसचं तिथं राहिलेलं नाही आहे. कार्यकर्तेच राहिलेले नाही आहेत की जे मतदारांना बाहेर काढण्यासाठी जे कार्यकर्ते लागतात बूथला किंवा ह्याला, तसं तेवढं मोठं नेटवर्क राहिलेलं नाही. त्यांची महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांचा एक गट आहे आणि उद्धव ठाकरेंचा पण गट आहे. शिवसेनेचं मुळात पुण्यामध्ये कुठलंही अस्तित्वच नाही आहे. दोन्ही म्हणजे एकनाथ शिंदेंच्या पण शिवसेनेचं फार मोठं अस्तित्व नाही आहे आणि उद्धव ठाकरेंच्या पण शिवसेने, त्यामुळे त्यांचा तितका मोठा फायदा त्यांना नाही आहे. दुसरा फॅक्टर, शरद पवारांचं पण पुणे शहरामध्ये अजित पवारांचा जितका प्रभाव आहे तितका प्रभाव शरद पवारांचा पण नाही आहे. त्यामुळं तो एक फटका काँग्रेसला बसणार आहे की आघाडीचा फार मोठा काही फायदा होईल असं दिसत नाही आहे.
अजित पवार आता महायुतीत आल्यामुळे त्या मोहोळ यांना त्याचा फायदा होणार आहे. कारण ते त्यांचं पुणे जिल्ह्यामध्ये त्यांची पकड आहे. पुणे शहरावरती पिंपरी चिंचवडच्या बेल्टमध्ये थोडी पकड आहे. पुणे शहरामध्ये पण त्यांची पकड आहे. त्यामुळे तो एक मोहोळसाठी फायद्याचा प्लस पॉईंट ठरणार आहे तो. म्हणजे भाजपचं मतदार जरी समजा नाही बाहेर पडला तरी एक त्यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटाचा जो काही मतदार आहे किंवा जे कार्यकर्त्यांचं नेटवर्क आहे ते त्यांच्या उपयोगी निश्चितपणाने येईल असं वाटतंय. की कसं आहे माहिती आहे, मी तुम्हाला सांगेन पुणे जिल्ह्यातले जो 2 मतदारसंघ आहेत, शिरूर आणि पुणे शहर. आपण जर याचा विचार केला तर इथे मोहोळ यांना संधी जास्त आहे एकूण मतदारांचे जे आपण पुणे शहरामध्ये. आणि इकडे या ठिकाणी अजित पवार यांच्या विरोधात जे काही इलेक्शन लढवत आहेत, जो सामना झालेला त्यांचा डॉक्टर अमोल कोल्हे म्हणजे आढळराव पाटलांच्या विरोधात, तर अमोल कोल्हेंना शिरूरमध्ये एकंदरीत पाहता संधी वाटते. साधारणतः असं चित्र आहे या मतदारसंघातलं. त्या साधारणतः म्हणजे दोन्ही जर मतदारसंघांचा विचार केला तर महायुती आणि महाविकास आघाडी याच्यासाठी काही खुशी काही गम म्हणतो आपण, तसं साधारणतः 50-50% शक्यता 2 मतदारसंघातल्या आहेत. तर बघूया आता 4 जून रोजी आपल्याला ह्या सगळ्याचं चित्र स्पष्ट होईल.